बघा मित्रांनो, बटाट्याची भाजी खायला अनेकांना प्रचंड आवडतं। ही आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे। मात्र बऱ्याचदा घरी ठेवलेल्या बटाट्यांना मोड येतात। काही जण तेवढा भाग कापून तो बटाटा वापरतात, तर काही जण पूर्ण बटाटा फेकून देतात। अशा परिस्थितीत मोड आलेले बटाटे खरोखरच हानिकारक आहेत का? ते शरीरासाठी विष ठरू शकतात का? मग त्याचा नेमका फायदा होतो की तोटा? असे अनेक प्रश्न आपल्यासमोर पडत असतात। मग मोड आलेले बटाटे खरोखर शरीरासाठी घातक आहेत का? जेव्हा बटाट्यांना मोड येतात तेव्हा त्यात सोलानिन आणि चाकोनिन नावाचे विषारी घटक तयार होऊ लागतात। हे ग्लायकोअल्काइड नावाचे विषारी घटक आहेत। त्यामुळे मोड आलेल्या बटाट्यांचा जास्त वापर केल्यास ते अन्न विषारीसुद्धा बनू शकतं। मग या बटाट्यांमध्ये सोलानिन कसं तयार होतं? जेव्हा बटाटे जास्त काळ ओलावा किंवा प्रकाशात ठेवले जातात तेव्हा त्यांच्यातील सोलानाइनची पातळी वाढते। बटाट्याची साल हिरवी होणं, मोड येणं हे त्यात विषारी पदार्थ तयार होऊ लागले आहेत याचं लक्षण आहे। जर मोड आलेले बटाटे जास्त प्रमाणात खाल्ले तर फूड पॉइझनिंग व न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होऊ शकतात। मग मोड आलेले बटाटे खाल्ल्याने काय तोटे होऊ शकतात? मोड आलेले बटाटे जास्त प्रमाणात खाल्ल्याने उलट्या, जुलाब, पोटदुखी, अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात। त्यामुळे फूड पॉइझनिंग होण्याचा धोका असतो। सोलानिन मेंदूवर परिणाम करतं, ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणं, थकवा येऊ शकतो। सोलानिनचे जास्त प्रमाणात ब्लड प्रेशरवर परिणाम करतं, त्यामुळे अशक्तपणा, आळस येऊ शकतो। जर मोड आलेले बटाटे जास्त प्रमाणात खाल्ले तर ते नसा शून्य करू शकतात, मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतात, त्यामुळे सुस्ती आणि मुंग्या येणं असं होऊ शकतं। गरोदरपणात मोड आलेले बटाटे खाल्ल्याने बाळाच्या विकासावर परिणाम होऊ शकतो, म्हणून गरोदर मातांनी ते खाणे टाळावे। मग थोडेफार मोड आलेले बटाटे खाऊ शकतो का? जर बटाट्याला खूप थोडेच मोड आले असतील आणि ते जास्त हिरवे झाले नसतील तर ते वापरता येतात, परंतु जर खूपच मोड आले असतील तर असं बटाटा कृपया खाणं टाळावं। आपल्या आरोग्याची काळजी घ्या। धन्यवाद।